नमस्कार. आज आपण भारतातल्या एका जबरदस्त शैक्षणिक मॉडेलबद्दल बोलणार आहोत. त्याचं नाव आहे वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम. चला पाहूया नेमकं काय आहे हे. तर आजच्या आपल्या चर्चेत आपण 5 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. सगळ्यात आधी प्रतिभा आणि संधी यातली दरी म्हणजे काय, तिथून ते या प्रोग्रामचा नक्की फायदा काय होतो इथपर्यंत सगळं समजून घेऊया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. म्हणजे ह्या प्रोग्रामची गरजच का पडली, यामागचं मूळ आव्हान काय होतं ते पाहूया. हा प्रश्न खरं तर खूप मोठा आहे, नाही का? बघा, आपल्या देशात टॅलेंटची काहीच कमी नाहीये, पण त्या टॅलेंटला योग्य संधी मिळते का? ही जी दरी आहे ना, ती कशी भरायची? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात केला गेला आहे. आणि त्याचं उत्तर म्हणून समोर येतं वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम. यालाच आपण शॉर्टमध्ये WILP असंही म्हणू शकतो. तर चला जाणून घेऊया की हे मॉडेल नेमकं आहे तरी काय. तर बघा, YLP म्हणजे फक्त वर्गात बसून शिकणं नाही आहे. हे एक असं क्रांतिकारी मॉडेल आहे जिथे क्लासरूममधलं शिक्षण आणि इंडस्ट्रीमधला प्रत्यक्ष अनुभव यांची एकदम भारी सांगड घातली जाते. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे? विद्यार्थी शिकता शिकता स्टायपेंड म्हणजे मानधनी मिळवतात. या प्रोग्रामची उद्दिष्टे अगदी सरळ आणि स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे तरुणांना फक्त डिग्री देऊन थांबायचं नाहीये, तर त्यांना नोकरीसाठी तयार करायचं आहे. दुसरं, त्यांना आत्मनिर्भर बनवायचं आहे. आणि तिसरं, इंडस्ट्रीला जसे कुशल लोक हवे आहेत तसे तयार करायचे आहेत. ओके, तर मग आता आपण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पाहूया. म्हणजे जो विद्यार्थी या प्रोग्राममध्ये येतो त्याचा अनुभव नेमका कसा असतो, हे सगळं काम कसं करतं. यामध्ये भाग घेण्यासाठीची जी पात्रता आहे ना, ती मुद्दामहून खूप सोपी ठेवली आहे. वय हवंय 18 ते 26 वर्षांच्या दरम्यान. आणि शिक्षण फक्त 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा कोणतीही डिग्री पूर्ण असली तरी चालतं. म्हणजे जास्तीत जास्त तरुण मुलं-मुली याचा फायदा घेऊ शकतात. हे मॉडेल म्हणजे बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स आहे. कसं? तर बघा, एका बाजूला विद्यार्थी थेट फॅक्टरीमध्ये किंवा कंपनीमध्ये जाऊन प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतात, म्हणजे ऑन द जॉब ट्रेनिंग. आणि दुसऱ्या बाजूला जे थिअरीचं शिक्षण आहे ते त्यांना ऑनलाईन क्लासेसमधून मिळतं, म्हणजे प्रॅक्टिकल आणि थिअरी दोन्ही एकाच वेळी. आणि यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. विद्यार्थी जे काही प्रगती करतात, जे काही शिकतात, ते सगळं एका OJT डायरीमध्ये नोंदवून ठेवतात. यामुळे होतं काय की त्यांना स्वतःला कळतं की आपण किती शिकलोय. आणि यातूनच थिअरी आणि प्रॅक्टिकलचा एक जबरदस्त मिलाप तयार होतो. बरं, हा एवढा मोठा कार्यक्रम काही एकटी दुकटी संस्था चालवत नाही. याच्या यशामागे एक मोठी इकोसिस्टम आहे, एक राष्ट्रीय स्तरावरचं सहकार्य आहे. चला आता मग बघूयात यात कोण कोण सहभागी आहे. या WILPचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. एक आहे जेन युनिव्हर्सिटी, जी अभ्यासक्रम बनवते आणि परीक्षा घेते. दुसरा आहे NSDC, जी हे सगळं राष्ट्रीय मानकांनुसार आहे की नाही हे पाहते. तिसरा आहे DMCF, जे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात आणि त्यांचं ट्रेनिंग मॅनेज करतात. आणि चौथे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इंडस्ट्रीज, जे या विद्यार्थ्यांना स्पॉन्सर करतात आणि कामाची संधी देतात. म्हणजे बघा, हे एक परफेक्ट टीमवर्क आहे. आता या सगळ्यांना एकत्र जोडणारा एक दुवा आहे, तो म्हणजे स्किल इंडिया डिजिटल हब किंवा SIDH. विचार करा, हे एक असं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे नोकरी शोधणारे, नोकरी देणारे, ट्रेनिंग देणाऱ्या संस्था आणि सरकार हे सगळे एकत्र येतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे WILP मधल्या प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदणी या SIDH पोर्टलवर केली जाते. याचा फायदा काय? तर एकतर त्यांच्या ट्रेनिंगला नॅशनल लेवलची ओळख मिळते आणि दुसरं म्हणजे सगळी प्रोसेस अगदी पारदर्शक राहते. चला, आता आपण या सगळ्याच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. म्हणजे या सगळ्याचा अंतिम परिणाम काय, याचा विद्यार्थ्यांना आणि पर्यायाने देशाला काय फायदा होतो ते बघूया. प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग अगदी सोपा आहे. पहिला टप्पा ऑन द जॉब ट्रेनिंग पूर्ण करायचं. दुसरा टप्पा शेवटची परीक्षा द्यायची. आणि तिसरा टप्पा एक जॉईंट सर्टिफिकेट मिळवायचं. आणि हे सर्टिफिकेट साधंसुधं नाहीये. यावर जेन युनिव्हर्सिटी आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ म्हणजेच NSDC या दोन्ही संस्थांची सही शिक्का असतो. म्हणजे या सर्टिफिकेटला खूप महत्त्व आहे. हेच तर त्यांच्या थिअरी आणि प्रॅक्टिकल ज्ञानाचा पुरावा आहे. हा प्रोग्राम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक मार्ग खुले होतात. ते मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवू शकतात किंवा बिझनेस इन्क्युबेशनच्या मदतीने स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात. आणि जर त्यांना पुढे शिकायचं असेल तर ते उच्च शिक्षणही घेऊ शकतात. म्हणजे त्यांच्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात. आणि हे लक्षात घ्या की हा प्रोग्राम फक्त विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नाहीये, हा देशाच्या मोठ्या ध्येयांशी जोडलेला आहे.
स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, वोकल फॉर लोकल या सगळ्या राष्ट्रीय मोहिमांना हा कार्यक्रम थेट मदत करतो. म्हणजे हा भारताच्या विकासाच्या मोठ्या कहाणीचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. कौशल्य, काम आणि वाढ. तुमचं करिअर तुमच्या पद्धतीने. हे जे याचं ब्रीदवाक्य आहे ना, ते या कार्यक्रमाचं सार अगदी अचूकपणे सांगतं. म्हणजे सक्षमीकरण आणि स्वतःच्या मार्गाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. बघा, इंडस्ट्री 4.0 मुळे उद्योग खूप वेगाने बदलतात आहेत. अशा परिस्थितीत हे जे शिका आणि कमवा मॉडेल आहे, ते भविष्यात आपल्या देशातल्या तरुणांना कुशल बनवण्याचं एक स्टँडर्ड मॉडेल बनू शकेल का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?